फ्रेंड्स, नेक्स्ट चॅप्टर इज वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स, ऑप्टिक्सशी रिलेटेड हा चॅप्टर आहे की लाईट इज ट्रीटेड ॲज अ वेव्ह इन दिस चॅप्टर ऑर इन दिस स्टँडर्ड. म्हणजे 12वीमध्ये आपण लाईटला वेव्ह म्हणून ट्रीट करणार आहोत. 11वीमध्ये लाईटला आपण रे म्हणून वापरलं होतं आणि लाईट ॲज अ रे त्याचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन स्टडी केले होते. तेच आपण इंट्रोडक्शनमध्ये लर्न करणार आहे की कंटिन्युटीसाठी किंवा लिंक लागण्यासाठी इंट्रोडक्शनमध्ये त्याच गोष्टी किंवा त्याच पॉईंट सांगितलेले आहेत. बघा, इन द अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव लर्न दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आपण 11वीमध्ये किंवा आधीच्या स्टँडर्डमध्ये हे पाहिलेलं आहे की लाईट कशी ट्रॅव्हल होते तर स्ट्रेट लाईनमध्ये. कधी? व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू अ युनिफॉर्म अँड होमोजिनियस मीडियम. म्हणजे जेव्हा लाईट आपली युनिफॉर्म आणि होमोजिनियस मीडियम म्हणजेच काय की जे मीडियम आहे की ज्याच्यातून आपली लाईट ट्रॅव्हल करते त्या मीडियमची थ्रू आउट डेन्सिटी वगैरे किंवा बाकीचे जे काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ते सगळ्या टोटली युनिफॉर्म असतात, चेंज होत नाहीत. अशा मीडियमला युनिफॉर्म आणि होमोजिनियस मीडियम म्हणायचं. अशा मीडियममधून ज्यावेळेला लाईटचा रे ट्रॅव्हल करतो तो स्ट्रेट लाईनमधून जातो. हा पॉईंट आपण आधी पाहिलेला आहे. द पाथ ऑफ दी लाईट इज कॉल्ड ॲज अ रे ऑफ दी लाईट. लाईटचा जो पाथ असतो त्याला आपण रे ऑफ दी लाईट म्हणायचं. ऑन encountering an interface with another medium, ray of the light gets reflected or refracted and changes direction and moves along the another straight line. एखादा इंटरफेस आहे म्हणजे दोन वेगवेगळे मीडियम आहेत, त्या मीडियमवरती लाईटचा रे इन्सिडेंट झाला तर लाईटचा रे आहे तो एक तर रिफ्लेक्ट तरी होतो किंवा रिफ्रॅक्ट होतो. रिफ्लेक्ट होणे म्हणजे बघा, हे असं मीडियम असेल आणि इकडे एक मीडियम आहे, इकडे एक मीडियम आहे, लाईटचा रे इन्सिडेंट झाला तर एक तर तो रिफ्लेक्ट होऊनंतर सेम मीडियममध्ये जाईल आणि रिफ्रॅक्शन झालं तर दुसऱ्या मीडियममधनं पलीकडे जाणार. मग त्याची डायरेक्शन आहे ती चेंज होते अँड इट मूव्ज अलॉंग अनदर स्ट्रेट लाईन. आणि मग रिफ्लेक्शन जरी झालं तरी दुसऱ्या एका डायरेक्शनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जातो. किंवा रिफ्लेक्शन होऊ दे किंवा रिफ्रॅक्शन होऊ दे, डायरेक्शन पण चेंज होते पण स्ट्रेट लाईनमध्येच जातो. ठीक आहे. सो द रिफ्लेक्शन इज सच दॅट जेव्हा रिफ्लेक्शन होतं त्यावेळेला काय काय गोष्टी होतात बघा की इन्स्टंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल कुठे आहे तर बाउंड्रीला आहे. द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन. म्हणजे ह्या केसमध्ये लॉचा आपण बघितलेच होते रिफ्लेक्शनच्या बाबतीत की इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल कुठे आहे जी इंटरफेसला ज्या बाउंड्रीला आहे ती नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असते. हे सगळे एका सेम प्लेनमध्ये असतात. आणि सेकंडली रिफ्लेक्शनसाठी द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच अँगल बिटवीन द इन्स्टंट रे आणि नॉर्मल आणि इन्स्टंट रे ह्यांच्यामधला जो अँगल आहे इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. म्हणजे नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे मधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणायचं. मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हे कसे असतात तर इक्वल असतात. हे आपण शिकलेलो आहोत 11वीमध्ये. रिफ्रॅक्शनसाठीचे कुठले लॉ पाहिलेले आहेत की फॉर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट व्हाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम द मीडियम 1 टू मीडियम सेकंड, लॉज कुठले आहेत तर पहिला लॉ काय आहे तर द इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल कुणाला आहे बाउंड्री बिटवीन द टू वेगळे डिफरंट मीडिया. त्या दोन डिफरंट मीडियमच्या मधली जी बाउंड्री आहे तिला नॉर्मल आहे. ती नॉर्मल इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे आहेत. ते कसे आहेत इन द सेम प्लेन. अँड सेकंड पॉईंट द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. इथे रिफ्रॅक्शन म्हटलं जाते बघा. दे आर रिलेटेड विथ दिस फॉर्म्युला n1 साइन ऑफ आय इज इक्वल टू n2 साइन ऑफ आर. आता इथे n1 आणि n2 आहेत ते काय आहेत तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आहेत मीडियम फर्स्ट आणि मीडियम सेकंडचे. म्हणजे वरती हवा असू शकते, खाली पाणी असू शकते, हवा आणि पाणी किंवा हवा आणि काच असं वेगवेगळ्या मीडियमचं कॉम्बिनेशन असू शकतं. मग इन दॅट केस त्या दोन्ही वेगवेगळ्या मीडियमचे n1 आणि n2 हे काय झाले तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस झाले. Also we have learned about the reflection of light produced by spherical mirrors and refraction of light through prisms. हे पण पॉईंट आपण 11वीमध्ये पाहिलेले आहेत की स्पेरिकल मिररकडून रिफ्लेक्शन होते किंवा प्रिझममधून रिफ्रॅक्शन होतं लाईटचं. अँड ऑल्सो कर्व्ड सर्फेसेसकडून सुद्धा
रिफ्रॅक्शन वगैरे होतं किंवा लेन्सेसमधनं रिफ्रॅक्शन होतं, हे सगळे पॉईंट आपण आधीच्या स्टँडर्ड्समध्ये लर्न केलेले आहेत. द पोझिशन अँड नेचर ऑफ द इमेज डिपेंड ऑन, म्हणजे इमेज जी आहे तिचं पोझिशन आणि तिची नेचर कशावर डिपेंडंट आहे, तर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड फोकल लेंथ ऑफ द मिरर किंवा लेन्स. जे मिरर किंवा लेन्स आपण वापरले त्यांची जी फोकल लेंथ असेल ती फोकल लेंथ आणि त्यांच्या समोर आपण जे ऑब्जेक्ट ठेवले त्याच्या डिस्टन्सनुसार इमेजची पोझिशन आणि नेचर हे डिपेंडंट असतं. मग ते इमेज कशी आहे की रिअल आहे का व्हर्च्युअल आहे, हे सगळं आपण आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलो आहे. हे सगळं इंट्रोडक्टरी पार्ट होता.